गुड मॉर्निंग गाईज. सकाळची वेळ आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. तर मी आता सगळं आवरायला लावलेलं आहे. बऱ्यापैकी माझं आवरून झालेलं आहे, पुसून झालेलं आहे. म्हणजे हे जे आहे किंवा हे कॉर्नर पीसवर तर सगळं मी पुसून वगैरे काढलेलं आहे. झाडांना पाणी टाकलेलं आहे. प्लस चिमण्यांसाठी कबुतरांसाठी मी चारा म्हणजे तांदूळ ठेवलेला आहे. त्यानंतर मी पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. आणि ज्ञानेश पण जस्ट आत्ता उठला. गुड मॉर्निंग. कसं वाटतं? हलकं हलकं वाटतं हा ना? केस कापलेत म्हणून, हो ना? अरे पण आता उन्हाळा आहे ना ज्ञानेश. नाही मग तुला केस पाहिजे तशीच हवी होती. अरे तसं नाही, आता उन्हाळा आहे ना ज्ञानेश. उन्हाळ्यात जास्त गरम होईल आणि ना ज्ञानेशची केस आहे ना लगेच वाढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ना मला थोडी ना बाल्कनी क्लीन करायची आहे. क्लीन म्हणजे असं की ना पावसाळा येण्याच्या अगोदर ही जी ग्रास आहे ना, ही मी ग्रास काढून घेते. कारण ना पावसाळ्यामध्ये ना ह्या साईडून किंवा तिथून ना पाणी पडतं. कधी कधी हे जे आहे ना, म्हणजे हे जे आहे ना इथून पण पाणी पडतं. तर मग त्याच्यामध्ये ग्रास ओली होते. तर मी काय करते, पावसाळ्याच्या अगोदर ही ग्रास काढते, क्लीन करून स्वच्छ धुवून वगैरे सुकून वगैरे व्यवस्थित क्लीन करून ठेवते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता पावसाळ्याला म्हणा खूपच उशीर आहे, पण कसं आहे ना, आता मी 2-3 दिवसानंतर गावाला जाणार आहे. तर मग मी जेव्हाही मला गावाला जायचं असेल ना, तर ही जी ग्रास आहे ना, तर मी रोल करून साईडला ठेवून देते. पण मग मी असं विचार केला की आता ही ग्रास आपण काढतोच आहे, तर क्लीन वगैरे करून म्हणजे स्वच्छ धुवून वगैरे सुकून वगैरे व्यवस्थित आपण ठेवून देऊया. तर पावसाळा संपल्यानंतरच मी ही ग्रास लावेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ना म्हणजे ना ही जी ग्रास समजा मी इथेच ठेवली आणि जर गावाला गेली ना, तर कबूतर लिटरली कबुतराच्या वतीने शी वगैरे करतं. जी शी आहे ती लगेच सुकते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि आम्ही सकाळी ए छोना, काय गो, दादाच्या मांडीवरती बसले माझे छोनू. हो माझे छोनू, हो ए माझ्या छोनू. हे बघा यांची मस्ती सुरू झाली. ओके, असं झालं काय? हां काय ग शोंद्रू. काल काय झालं माहिती आहे का? ॲक्च्युली काल ज्ञानेश झोपला होता आणि काल मला सकाळी बैठकीला जायचं होतं. तर मी माझी बैठकीची तयारी चालू होती आणि ज्ञानेश झोपला होता आणि सोनपरी गेली तिथे बेडरूममध्ये आणि लिटरली ज्ञानेशच्या पायाला ती चावली. म्हणजे ती चावत नाही, पण ती अशी बघते. तर तिथं गेली आणि ज्ञानेश झोपेतून उठून जागा झाला. म्हणजे असं डायरेक्ट झोपला होता ज्ञानेश. ज्ञानेश उभाच राहिला. तो मम्मी मी तुला झालं काय? तर बोलतो मला सोनपरी चावली. तर खरं नंतर मला बोलतो, अगं मम्मी मी काही नाही केलं, मग ही मला चावलीच कशी काय? हो ना. ही चावली नाही. ज्ञानेश तुला उठवत होती बाळा. मग तिला करमत नाही ना, कारण तू कसं तिच्या जोडीला मस्ती करतो ना. मग तिला असं वाटतं चला ह्यावेळेस आपण ज्ञानेश बरोबर मस्ती करूया. ज्ञानेश
गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता 11:15 वाजलेले आहेत, दुपार होण्यासाठी 15 मिनटं बाकी आहेत. तर तुम्ही बघितलं असेल मी ना ते बाल्कनीची जी ग्रास आहे ती काढून मी क्लीन केली होती. तर ना मी आता गावाला जाणार आहे, म्हणजे अजून ठरलं नाही कधी जायचं वगैरे, पण जायचं आहे. तर म्हणून ठरवलं की ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या मी आतापासून थोड्या थोड्या म्हणजे आवरायला लावलेल्या आहेत वगैरे, म्हणजे असं की जाताना काही घाई गडबड नको व्हायला म्हणून. आणि ज्ञानेशला सुट्टी लागलेली आहे त्यामुळे सगळे रिलॅक्स आहे, खूप छान वाटतं. नाहीतर ना जेव्हा ज्ञानेची परीक्षा होती, सगळ्यांच्या बाबतीत आहे, जेव्हा मुलांची परीक्षा असते ना तेव्हा आपण खूप टेन्शनमध्ये असतो, कारण त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो आपल्याला. सो ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण जेव्हा त्यांची परीक्षा संपते तेव्हा एवढं रिलॅक्स वाटतं ना की अरे बापरे, खूप छान वाटतं. मग तुला कसं वाटतं तुझे एक्झाम संपले तर? मम्मीने केळीचं कापलेत. तर ॲक्च्युली ना ज्ञानची केस ना खूप वाढली होती, मला कट करायची होती, पण मी विचार केला की आधी त्याचे म्हणजे एक्झाम पेपर खतम, म्हणजे एक्झाम पेपर संपू दे, मग मी त्याचे केस कट करेन. आणि ज्ञानेश उन्हाळ्यामध्ये केस कट करायचे असतात बाळा. अरे ऊन किती आहे बाहेर, तुला खूप जास्त गरम होईल. मग उन्हाळ्यामध्ये म्हणून खूप केस बारीक करतात राजा. ज्ञानेश बोलतो मला माझे तो केस का कट केली. तर उन्हाळ्यामध्ये खरं म्हणजे करतात. आणि आता कसं आम्ही गावाला जाणार आहोत तर त्याच्यासाठी मी लवकर म्हणजे काही कामं मी पटापट आवरायला घेतलेली आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता 11:15 वाजलेले आहेत, तर मी आणि ज्ञानेश आम्ही दोघंही आता बाहेर चाललेलो आहोत, काही बाहेरची जी कामं आहेत ती करून. हां, तिचे ना सौंदर्याच्या आता मी आंघोळ घातले आणि तिला थोडा राग आलाय, मग ते छान. तर तेच, तर बाहेरची पण काही कामं आहेत ती मला पटापट आवरून घ्यायची आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आज पप्पा येणार आहेत संध्याकाळी, म्हणजे 4पर्यंत येतील वगैरे. तर माझंसुद्धा माझं खरं म्हणजे डोंबिवलीला काम आहे, तर मी माझं ते काम करून नंतर मग मी कल्याण स्टेशनला येईल. मग तसे पप्पा पण येणार आहेत. तर मी, पप्पा आणि दशमा आम्ही तिघंही मग एकत्र घरी येऊ. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता मी पटापट जाते आणि जी बाहेरची काम आहे ती पटापट करून घेते. मग जायचं की नाही? माझं छोनू. तर माझं काम झालेलं आहे बाहेरचं. तर बाहेरची जी कामं आहेत ते आम्ही करून घेतलेली आहेत. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही किती 2 वाजता घरी आलो. 12 वाजता निघालो होतो, 2 वाजता घरी आलो. पटापट कामं झाली म्हणजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आल्यानंतर ज्ञानेशला भूक लागली होती म्हणून मी त्याला डाळ भात आणि भाजी दिली होती. खरं म्हणजे मी काल संध्याकाळी डाळ भात आणि सोयाबीनची भाजी केली होती, तर ते थोडीशी डाळ, थोडासा भात आणि थोडीशी भाजी पण शिल्लक होती. तर तेच ज्ञानेशने आता डाळ भात आणि भाजी खाल्लेली आहे. आणि मी ना काल सकाळी कांदा पोहे केले होते, तर थोडेसे दुपारी, सकाळी पण नाही दुपारी कांदा पोहे केले होते, त्यातले थोडेसे कांदा पोहे उरले होते म्हणून ते सुद्धा फ्रीजमध्ये होते. तर ते मी थोडे कांदा पोहे खाल्ले, ज्ञानेशने डाळ भात भाजी खाऊन घेतलेलं आहे. आज बाकी मी आज म्हणजे मी काहीच नाही केलेलं आज, म्हणजे आज सकाळपासून. तर ज्ञानेशला सकाळी हे बोर्नविटा दिला आणि त्याने त्याबरोबर बिस्किट खाल्लं होतं. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता पप्पा आलेले आहेत आणि तेच, तर मी आता पप्पांना फ्रूट कापून देणार आहे, फळं कापून देणार आहे. खरं म्हणजे जेव्हा पप्पांना कल्याण स्टेशनला उतरले तेव्हा त्यांनी नाश्ता केलेला आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे, मध्यंतरी एकदा ना मी 26 जानेवारीला गावाला गेली होती, तेव्हा मी तुम्हाला दाखवलं होतं की तिथे ना गावाला घराच्या भोवताली खूप सारी पेरूची झाडं आहेत आणि तेव्हा असे छोटे छोटे पेरू तिथे आले होते. तर त्यातलेच पप्पांनी येताना पेरू आणलेले आहेत. तर खरं म्हणजे आई मला पेरू देत होती, पण म्हणजे आईने मला फोन केला होता तेव्हा. तर मी आईला बोलले की
टायमिंग नको, कारण 2-3 दिवसानंतर मी सुद्धा गावाला जाणार आहे. तर त्याच्यामुळे ते पेरू कोणीतरी म्हणजे घरामध्ये खायला कोणतरी हवं ना, म्हणून मी आईला बोलली आम्ही जेव्हा येऊ ना गावाला तेव्हा आम्ही ते पेरू खाऊ. पण आता सध्या आईने ना 2 पेरू पाठवलेले आहेत, ते मी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकतात. खरं म्हणजे आईने झाडावरचे ना पिकलेले 6 पेरू काढले होते. तर मला आई बोलली मी तुला देते म्हणून, पण मी बोलली अगं आई आम्ही 2-3 दिवसांनी पुन्हा येणारच आहोत गावाला, आणि मग ते घरामध्ये कोणतरी खायला हवं ना, नाही मग ते खराब होऊन जातील, त्याच्यापेक्षा आम्ही गावाला आल्यानंतर खाऊ. तर आई बोलते मग ठीक आहे मी ते 2 पेरू तरी पाठवून देते. तर हे त्यातले हे 2 पेरू आहेत, पिकलेले पेरू आहेत, खूप छान आहेत. हे बघा हा एक पेरू आहे आणि हा एक पेरू आहे. बाकी येताना पप्पांनी सफरचंद आणलेले आहेत. तुलाही हवं आहे ना पेरू? तर ॲपल हवं आहे तुला? हां, तर हे पेरू आहेत वगैरे. तर गावाला जेव्हा जाईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. आणि तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगेल की हा जो पेरूचा सीझन आहे ना, तर हा जो पेरूचा सीझन आहे तर हा मला असं वाटतं मार्च आणि एप्रिल 2 महिने असतो. तर बघू आता झाडावरती पेरू असते तर मी तुम्हाला नक्की दाखवेल. आता हे जे फ्रूट आहे मी फ्रूट कापून पप्पांना देणार आहे. पप्पा आम्ही पिशवी खाली केली, पिशवी खाली पण केली. तुम्हाला पेरू कापून देऊ ना? मग नाही मी आईला नाही बोलली, कारण आपण 2-3 दिवसांनी जाणार पुन्हा, कोण आहे पुन्हा खायला, आणि तुम्ही आहात का उद्या खायला तुम्ही चालेल उद्या बाहेर मग. तर हां मी तुम्हाला ते काम करून देते ना तुमचं. बाकी बाप्पा प्रवास कसा झाला? मस्त झाला ना, अशा उड्या मारत मारत. तू पण येणार आहेस राजा? हां मी तुम्हाला सांगते की वाडा ते भिवंडीचा ज्ञानेश मस्ती नाही करायची. वाडा ते आतमध्ये ठेवले बघा बेडरूममध्ये. वाडा ते भिवंडीचा जो रस्ता आहे ना तो, तर त्या रस्त्यावरती ना खूप सारे खड्डे आहेत. तर खड्डे तर आहेतच, पण म्हणजे तिथे ना रस्त्याचं बांधकाम चालू आहे तिथे, पण ते अजून बांधकाम पूर्ण होईपर्यंत मला असं वाटतं 3-4 वर्ष लागतील मे बी, कारण भिवंडी ते वाडा खूप मोठा म्हणजे खूप मोठा रस्ता आहे तो, पण खड्डे खूप आहेत. त्याच्यामुळे ना बस तिथं गाडी छान मस्त अशा उड्या मारत मारत येतात. बापरे एवढं भयानक असतं ना. मी आणि त्याच्या आम्ही दोघंही जेव्हा प्रवास करतो ना तेव्हा आम्ही म्हणजे बोलतात ना ते असं जीव मुठीत धरून आपण जातो ना, सेम तसं असतं माझं आणि ज्ञानेशचं वगैरे असं आहे. आता मी हे पटापट कट करते. गुड इव्हिनिंग गाईज. संध्याकाळची वेळ आहे. तर संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. तर इथे मला तर जेवणाची तयारी करायची आहे. तर मी बऱ्यापैकी म्हणजे अर्धं जेवण तयार करून घेतलेलं आहे. एका साईडला मी स्टीम राईस करून घेतलेला आहे. पप्पांसाठी मी अख्खा मसुऱ्याची भाजी तयार केलेली आहे. तर मी आता घावणे करणार आहे. तर घावणे करण्यासाठी मला हे पिठं भिजत टाकायचे आहे. तर मी इथे 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि इथे 2 मोठे चमचे मी बारीक रवा घेतलेला आहे. आणि इथे 1 चमचा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. एक पातेली घ्यायची आहे. एक पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ, रवा आणि गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आणि इथे मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आणि पाणी ॲड करून छान मस्त आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात मी इथे अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून मी अर्धा तास हे पीठ असंच भिजत ठेवणार आहे. इथे ज्ञानेशने इथे ज्ञानेश ना बासुरी वाजवतोय. तर सोनपरी ॲक्च्युली बघते, तिथं रिॲक्शन बघा ना ती काय करते. ती
विचार करते की हे नक्की काय वाजतंय, काय वाजतंय दादा, काय वाजवतोय. हो ते ऐकते आणि ते विचार करते आवाज कसला येतोय, कसला आवाज येतो, कसला आवाज येतोय. ओ ती शोधते हे नवीन काय आहे आणि ती पण वाचवण्याचा प्रयत्न करते. वाव दादा, मी पण वाजून बघते. हा दादा, मी पण ट्राय करते. हा खूप छान आहे रे दादा तुझी बासुरी. मला पण दे जा की कधी कधी वाजवायला. तुझी बासुरी खूप छान आहे. अरे वा दादा, हे काय आहे. वाव, अगं मम्मी हे कधी मला घालत जा ना ग, मलाही घालायचं आहे आणि छान मस्त मलाही बासुरी वाजवायची आहे मम्मी. वाव, हे सगळं श्रीकृष्णच आहे मम्मी. हो वाव, मलाही घाल ना दा मम्मी, मी बासुरी वाजवेल. वाव, किती सुंदर आहे रे दादा तुझं सगळं हे. वाव, सही आहे. तर तुम्ही इकडे बघू शकतात हे जे बासुरी आहे, ही बासुरी आहे आणि हे जे सगळं आहे तर ज्ञानेश ना ज्युनियर के जीला होता, ज्युनियर आणि सिनियर के जीला. तर त्याच्या स्कूलमध्ये ना सगळे सण सेलिब्रेशन व्हायचे. तर श्रीकृष्ण जयंती असायची ना तेव्हा, तर हे सगळं तेव्हाचं आहे. तर आता ज्ञानेशला कधी कधी आठवण येते म्हणून ज्ञानेश काढतो मी हे सगळं तसंच ठेवलेलं आहे. ते सोनपरीला खूप आवडलं आहे. हो ग माझी बाय, तुला खूप आवडलं माझ्या छोनाला. हो तुला बाशुले आवडली. हो आणि तिला काहीतरी नवीन दिसतं, ती पण अशी म्हणजे बघते की हे काय आहे. तर ही ज्ञानेशची लहानपणीची बासुरी आहे. ओ माझ्या छोना. आणि तुम्ही हे बघू शकतात की मी ज्ञानेशसाठी ना हे मुकुट तयार केलं होतं. त्याचबरोबर हे बाजूचे ते हाताचे जे बन असतात ना ते आहेत. हाताचे हे दोन्ही साईडचे बन आहेत. आणि हे जे आहे ना तर हे काय होतं ज्ञानेश, पण नाही माहित. हे मी असं साईडला अडकवण्यासाठी काय मलाही आठवत नाही की हे काय आहे. ही पण बासुरीच आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल, ही जी बासुरी आहे ना तर ही पण बासुरीच आहे. म्हणजे ज्ञानेश ज्युनियर का सिनियर के जीला ही जी बासुरी आहे ना तयार करायला सांगितली होती, तर मी ती घरीच तयार केली होती. आणि हे काही असे धागे आहेत, तर त्याला श्रीकृष्णाचं असं ड्रेस सांगितलं होता ना, तर मी त्यानुसार मी हे सगळं असं डेकोरेशनचं काय काय बनवलं होतं. तुम्ही हे बघू शकतात, हे दागिने वगैरे सेम सेम. तर हे सगळं आहे ज्ञानेशच्या लहानपणीच्या आठवणी मी तर तशाच ठेवलेल्या आहेत. ए माझे छान नव्हते ना, कशं दिसेल ग माझ्या छोनाला, कशं दिसेल. हो ती बघते हे काय आहे, ताम तोडू नको ग माझी बाय. हे दाताच्या सगळ्या आठवणी आहेत. तर हे मी मुकुट वगैरे सगळं तसंच ठेवलं होतं. मग काय ज्ञानेश, आवडलं का मग तुझ्या आठवणी. आमच्या शोनपलीला पण बघायचं हे काय आहे. हो ना. तर हे मी ना असं डब्यामध्ये पॅक करून ठेवलं होतं. हा नाही पप्पा, मी बघितलं ना तुमचं स्टेटस, बघते. तर मी हे अशा पद्धतीने हे एका डब्यामध्ये ठेवून म्हणजे ठेवलेलं आहे. आणि कधी कधी ज्ञानेशला असं वाटलं ना की ज्ञानेश हा हे बासुरी आणि हे सगळं वाजवतो. आणि ज्ञानेश सोनपरीला सतवायचं काय सोडणार नाही ना ज्ञानेश. हां तो स्वतः पण वाजवेल ना, तिला पण सांगेल तू पण वाजव. ए माझी छोनू ग, माझी छोनपली, तू माझी छोनपली. नको ज्ञानेश, शोनपली. माझ्या छोनापली, तू छोनपली आहे माझी. तर इथे मी माझ्यासाठी आणि ज्ञानेशसाठी मी अंड्याची भुर्जी करणार आहे. तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये मी ऑइल ॲड केलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला ऑइल गरम करून घ्यायचं आहे.
तर इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मी इथे अर्धा चमचा मीठ ॲड केलेला आहे, म्हणजे चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. इथे टोमॅटो ॲड केलेला आहे. त्यानंतर आपल्याला फ्रोझन वाटाणे ॲड करायचे आहे. तुम्हाला थोडं आश्चर्य वाटलं असेल नाही की भुर्जीमध्ये कोण फ्रोझन वाटाणे ॲड करतं का? तर नाही करत, पण ट्राय नक्की करून पहा. ही जी भुर्जी आहे ना, अमेझिंग लागते. इथे मी हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा आणि इथे मी 1.5 चमचा मसाला ॲड केलेला आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे. 5 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण 5 मिनटं वाफ का दिलेली आहे? कारण इथे आपण फ्रोझन वाटाणे ॲड केलेले आहेत म्हणून. आता हे जे अंडी आहेत, तर इथे आपल्याला इथे मी 5 अंड्याची भुर्जी करणार आहे. तर इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. ही अंडी आपल्याला फोडून घ्यायची आहेत आणि फोडून घेतल्यानंतर पूर्णपणे आपल्याला एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि ही जी भुर्जी आहे अगदी मोकळी होईपर्यंत आपल्याला मंद गॅसवरती सतत आपल्याला ही भुर्जी फ्राय करत राहायचं आहे. आणि मी शेवटी थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे, कारण जेव्हाही आपण अंडी फोडून ॲड करतो ना, तेव्हा ते ही भुर्जी ऑइल पूर्ण ऑब्झर्व करून घेते. तर त्याच्यामुळे मी ना थोडंसं वरतून ऑइल ॲड केलेलं आहे. झाकण ठेवून अगदी 5 मिनटं वाफ द्यायची आहे. 5 मिनटानंतर छान मस्त परतळून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही जी भुर्जी आहे, तर छान अशी आपली ही भुर्जी तयार झालेली आहे. आणि तुम्ही भुर्जीमध्ये फ्रोझन वाटाणे नक्की टाकून पहा. अंड्याची भुर्जी खूप छान आणि मस्त लागते. तर इथे मी गॅस ऑन केलेला आहे. भिड्याचा तवा घेतलेला आहे आणि या भिड्याच्या तव्यावरती सर्वप्रथम मी आधी ऑइल ॲड केलेलं आहे आणि या तव्याला आपल्याला सर्व बाजूने छान मस्त असं हे ऑइल लावून घ्यायचं आहे. खूप दिवसांनी मी घावणे करते. याच्या आधी मी घावणे करायची, पण आता कसं ज्ञानेशला मी टिफिनला भाकरी देते, त्यामुळे घावणे करण्याचा काही प्रश्नच येत नाही. तर मी आज खूप दिवसानंतर घावणे करते आणि घावणे आणि भुर्जी खाण्याची मजाच वेगळी असते. तर इथे मी हे जे बॅटर आहे छान मस्त असं वर खाली करून घेतलेलं आहे. आणि हे जे बॅटर आहे, हे बॅटर आपल्या या भिड्याच्या तव्यावरती छान मस्त ॲड करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे भिड्याचा तवा नसेल ना, तर तुम्ही आपला जो डोसाचा तवा असतो ना, तुम्ही डोसा तव्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनटं वाफ द्यायची आहे. आणि ह्या ज्या कडा आहेत ना, या कडांमधून आपल्याला थोडंसं ऑइल सोडायचं आहे, म्हणजे या कडा छान मस्त अशा मोकळ्या होतील. आणि ऑइल ॲड केल्यानंतर ना 5 मिनटं ना राहून द्यायचं आहे तव्यावरती. मंद गॅसवरती छान मस्त होऊन द्यायचं आहे, कारण त्या ज्या कडा आहेत ना, त्या मोकळ्या होणं गरजेचं आहे. तर इथे मी अशा पद्धतीने कडा मोकळ्या करून हा जो घावणा आहे तो मी अशा पद्धतीने मी पलटी करून घेतलेला आहे. आणि हा माझा पहिला घावणा आहे, म्हणून थोडं हलकं असं तव्याला चिटकलेलं आहे. आणि भिड्याचा जो तवा असतो ना, त्या तव्यावरती पहिला घावणा चिटकतो, त्यानंतरचे जे घावणे असतात ते चिटकत नाही, ते खूप छान मस्त असे बनतात. तर इथे अशा पद्धतीने मी हे जे घावणे आहेत तयार करून घेतलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, खूप छान असे लागतात. तर आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. माझी काही कामं होती ती मी कामं करून घेतलेली आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. पप्पा आणि ज्ञान दोघंही बेडरूममध्ये आता झोपायला गेलेले आहेत. सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला आता एडिटिंग करायचं आहे, म्हणून मी हॉलमध्ये बसलेली आहे. तर पटापट आता एडिटिंग वगैरे करते आणि मग मी सुद्धा झोपायला जाईल.
सो या सगळ्या गोष्टी आहेत. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.